माझ्या केकसाठी मी कशी रसमलाई बनवते ना याचा व्हिडिओ मी लास्ट टाइम तुमच्यासोबत शेअर केला होता. त्या व्हिडिओला खूप कमेंट होत्या आणि मला पर्सनली मेसेज पण आले होते की ताई आम्ही जेव्हा बॉल्स पाण्यामध्ये सोडतो तेव्हा ते पाण्यामध्ये फुटू लागतात. आज मला रसमलाई केकची ऑर्डर आली आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते पुन्हा एकदा. तर जो पनीर आहे ना तो एकदम पण कडक नसावा किंवा तुम्ही बाहेरून मार्केटमधून जे पनीर भेटतं ते रसमलाईसाठी यूज करू नका. जेव्हा तुम्ही दुधाचं ते फाडाल, दुधामध्ये लिंबू टाकाल आणि पनीर बनवाल रसमलाईचे बॉल्स मळण्यासाठी, तेव्हा तो सॉफ्ट असला पाहिजे. जेव्हा तुम्ही बॉल्स बनवता, गोळे बनवता, तेव्हा तो सॉफ्ट गोळा झाला पाहिजे, कडक गोळा नाही झाला पाहिजे. जर तुमचं पीठच मळलं गेलं नाही तर ते पाण्यामध्ये टाकल्यावर फुटतात आणि तुमच्या पाण्याला खळखळून उकळी आलेली असेल तेव्हाच तुम्हाला बॉल्सचे पाण्यामध्ये सोडायचे. आता हाच केक आहे तो रसमलाईपासून बनवलेला आहे आणि हा आहे क्लायंटचा रिव्ह्यू. आपण आपल्या केकसाठी फ्रेश रसमलाई बनवतो. त्यानंतरला मला मँगोची ऑर्डर होती, मँगो केकची. ही आहे फर्स्ट लेअर. आपला मँगो केक देखील आतून खूप भरलेला असतो, खूप मँगोचे पीसेस असतात. त्यानंतरला माझ्याकडचा बेस्ट सेलर जॅगरी केकच्या ऑर्डर्स होत्या, त्या देखील मी ते रेडी करून घेतल्यात. हा आहे आटा जॅगरी केक, गव्हापासून बनलेला गुळाचा केक, पूर्णपणे हेल्दी आहे, कुठलाही इसेन्स नाही, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि आपलं गावठी तूप वापरून मी हा केक बनवते. हा आहे गुळाच्या केकचा रिव्ह्यू. तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. बाय.